आधे घंटे में आ जाओगे, बस फोटो नहीं मिल रहा है। ठीक है बेटा, जल्दी आना करते हैं। हाँ पापा, जल्दी आ जाओगे। ठीक है बेटा। एक काम करती हूँ, मैं मेरे घर पे मैं कॉल करके बोल देती हूँ लेट होगा करके। हाँ ठीक है। हेलो माँ। हाँ बेटा, कहाँ हो? हाँ, मैं ना थोड़ा लेट आऊंगी क्योंकि बस और ऑटो नहीं मिल रही है। बहुत रात हो गई है, कहीं कुछ हो ना जाए, तुम जल्दी से घर आ जाओ। अरे माँ, मुझे कुछ नहीं होगा, तेरी बेटी बहुत स्ट्रांग है। चलो मैं रखती हूँ, बाद में बात करती हूँ। शालिनी और हीर बाहर घूम के वापस घर जाने को ऑटो या बस का वेट कर रहे होते। उतरे में लड़के उनकी तरफ आते हैं। वो पूरे नशे में धुत होते हैं और एक के हाथ में दारू की बोतल भी होती है। वो शालिनी और हीर को चलने लगते हैं। हाँ, वो अपनी तरफ ही आ रहे हैं। चलो मैं तुम्हें आगे जाके खड़े रहते हैं। हाँ चल। हाँ भाई, क्या आइटम है यार, कुछ करते हैं, ऐसा मौका दोबारा नहीं मिलेगा भाई। हाँ चल चल, सारा देते हम लोगों को, चलो। और शम्या, किधर चलो, सही बंद कर, चलती है। दूर जाइए यहाँ से, दुपट्टा वापस दो मेरा। चला त्या मुली खूप ओरडतात, पण त्यांना वाचवणारं कोणी येत नाही। ती दोन मुले त्या मुलीवरती जबरदस्ती करतात व त्या मुलींना अत्यंत क्रूरपणे मारून टाकतात। त्यांच्या डोक्यावर दगड टाकून त्यांची हत्या करतात। न ज़मीं मिली न फलक मिला है सफर में अंधर के ढूंढ, हवा गाँव की अब भी ढूंढ रही, बेबस आँखें ये खुली होती रही। न दुआ मिली न मिला खुदा, हुआ कैद पागल परिंदा। काही मुले येतात आणि त्या मोर्चाला अडवतात आणि म्हणतात, हे काय करत आहात तुम्ही? ही शिकवण नाही दिलेली आपल्याला आपल्या पूर्वजांनी, आणि राजाने आपल्याला मोर्चा काढून न्याय मागायला सांगितलेलं नाही आहे, तर मग काय सांगितलंय? तर चला बघूया छत्रपतींनी आपल्याला त्या काळात कसा न्याय मिळवून दिला होता। सरकार, हा रांझाचा पाटी बलात्काराचा गुन्हा साबित झालेला, पण फक्त बलात्काराचा गुन्हा नाही, परिस्थिती अधिक भयंकर आहे। हा कायम नरकासूर, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालतो। कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे फोडू नका सरकार, डोळे फोडू नका। डोळ्यावर कायम पट्टी बांधा। लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले। पुण्यातच ठेवा, दिवस रात्र उपाशी पोटी ठेवा। याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी ती सिर्फ अन्नाची। रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका, पण बायका पोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था ठेवा। कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छत्री मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर ठेवता आले पाहिजे। नवऱ्यापुढे आणि पोरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज चाबकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ याच्यावर उडावे आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा। हातपाय कलम करा या हरामखोराची।
महिलांच्या अत्याचारावर कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आजच्या काळातील न्यायव्यवस्था म्हणजेच न्यायालयाकडे जाऊया. आपण आपल्या न्याय पद्धतीने न्याय देतो. आपली न्याय पद्धत काय सांगते? 10 गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तरी चालेल, पण एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. मिलॉर्ड, पण याच कायद्याचा गैरवापर होत आहे. गुन्हेगार मोकार आहेत, त्यांना कशाचीच भीती नाही आहे. त्यांना माहिती आहे तुम्ही काय शिक्षा देणार आहात ते. त्यांना जन्मठेपाची शिक्षा सांगणार ना, ते वरच्या कोर्टात अपील करतात. कायद्यात हजारो सेक्शन, हजारो सब सेक्शन आहेत. कोणत्याही मुलीला बघितल्यावर फक्त काही मिनिटं लागतात त्या मुलीचा रेप करायला. तर तुम्ही काही मिनिटात शिक्षा देऊ शकाल? हे सगळं जाऊ द्या मिलॉर्ड. आता आपल्या हातात पुरावे आहेत, व्हिडिओ आहे, CCTV फुटेज आहे. तर मग तुम्ही 1-2 दिवसात फाशीची शिक्षा देऊ शकता? आपल्या देशाचा इतिहास आहे, आतापर्यंत 1-2 दिवसात नराधमांना फाशीवर चढवलेच नाही आहे. तसे पण या अगोदर 100 गुन्हेगार असे आहेत की ते फाशीची वाट बघत आहेत. ह्यांचा नंबर येईपर्यंत 25 वर्षे निघून जातील. मिलॉर्ड, गुन्हेगारांना कायद्याची भीती नसल्यामुळे अशा प्रकारचे केसेस वाढतच जाणार आहेत. अशी न्यायव्यवस्था असल्यावर कोणता गुन्हेगार घाबरेल गुन्हा करताना? बाकीच्या देशात कायदा कुठपर्यंत पोहोचला आहे, तर मग आपल्या देशातलाही कायदा आपल्याला बदललाच पाहिजे. मिलॉर्ड, रेप झाल्यावर इराणमध्ये 4 तासामध्ये फाशीची शिक्षा देतात. चीनमध्ये मेडिकल टेस्टमध्ये दोषी आढळल्यावर फाशीची शिक्षा देतात. दुबईमध्ये इन्स्टंट डेथ पॅनेल आणि 7 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देतात. आणि आपला भारत कॉम्प्रोमाइज आणि सोच विचार 2000 रुपये जुर्माना एवढेच होते. ह्यावर काहीही ॲक्शन घेत नाही. आपणही आपला कायदा बदलून तात्काळ फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे. मिलॉर्ड, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा BNSS मध्ये आपण बदल करणे ही काळाची गरज आहे. तरच यासारख्या नराधमांना भीती वाटेल आणि असे प्रकरण कमी होतील. आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी हा बदल करणे गरजेचे आहे. आय रेस्ट माय केस मिलॉर्ड. वकिलांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार कायद्यात बदल करून भारतीय नागरिक सुरक्षा समिती 2023 BNSS नुसार चेंजेस विथ रिस्पेक्ट टू FIR सेक्शन 173 BNSS, चेंजेस विथ रिस्पेक्ट टू रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट सेक्शन 176, 179, 183 BNSS, अरेस्ट सेक्शन 35 BNSS, मेडिकल एग्जामिनेशन सेक्शन 51 to 53, 184 BNSS, रिमांड सेक्शन 187/2 BNSS, चेंजेस विथ रिस्पेक्ट टू सर्च सेक्शन 103, 105, 185, 186 BNSS, इक्वेस्ट रिपोर्ट सेक्शन 194, 196 BNSS, पोलीस रिपोर्ट सेक्शन 193 BNSS, विक्टिम सेंट्रिक प्रोविजन सेक्शन 193 BNSS, प्रोसिजर इन केस ऑफ कंप्लेंट केस अगेंस्ट पब्लिक सर्वंट अँड अदर सेक्शन 175 BNSS, स्पीडी ट्रायल सेक्शन 175 BNSS. कोर्ट या सर्व कायद्यात नवीन सुधारणा करून या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा सुनावत आहे. द कोर्ट इज ॲडजर्न्ड.